बेन्या हा? एकदा ही सगळं आरशात बघून बोललास का नाही आरशातला बी कानपडात वाजवशील वाजवशील की नाही हा इंग्लिश चढतोय तुझे माझ्या पुढं तुला आणि तुझ्या इंग्लिशला एक नाही डिक्शनरी लावीन मी आणि ती पण फुगल ट्रान्सलेटर सकट आलं का लक्षात तुझ्या हे पहा साहेब हा? काय हे पहा काय साहेब हे पहा काय हे पहा तुम्ही काय? नाण्याची फक्त एकच बाजू पाहत आहात तुझा नाना सुचवू का तुझा नाना तुझा नाना पाटील ह्या दोघांनी एका टायरात घाला नाही, नाही, दोन्ही अंगानं दोघ जण ह्याचे नाणं सुचवू बरोबर हा? त्यांचे पैसे सुट्टे करून टाकतो बघा नोटांची चिल्लर करतो का नाही बघा आता मी मला सोडत नसतोय मागे जाऊन बस मागे जाऊन बस मागे जाऊन बस हे बेन इकडे पुढे 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 इकडे चल पाया पड पाया पड माझ्या पाया नाही पडायची माझ्या पाया नाही छेड कोणाची काढलीस मी नाही छेड काढलीस हिची काढलीस की नाही तिच्या पाया पड त्यांनी नाही पड पाया पड पाया पाया नको बेटा थांब तू जरा पड पाया पड पाया नको पड पाया पड मन चुकलं माझं ताई चुकलं माझं ताई परत असं करणार नाही मी परत असं करणार नाही मी परत कुणाची छेड काढणार नाही मी कुणाची छेड काढणार नाही मी उठ चल उचल काय बोलतोय जर हा बोला हे दोन्ही आहे का त्या होय होय म्हणजे ह्या दोघांच्या विरुद्ध कंप्लेंट लिहिली आहे होय साहेब होय हा होय चल ए, तिकडे वा तुम्ही होय होय तिकडे उभे राहा हा काय कंप्लेंट आहे बोला पटकन साहेब तुमची जर परवानगी असेल अनुमोदन असेल आणि अनुमती असेल अरे तर बापरे. आम्ही तुम्हास आमची व्यथा कथन करू बर मी पृथ्वी प्रताप आणि हा माझा सुपुत्र मंदार प्रताप बर अनुमोदन आहे का आहे अनुमोदन आहे फटक्यात बोला बर बाळ मंदार होय बाबा व्यथा कथन कर चालेल बाबा बापरे साहेब तुमच्या वयाचा आणि तुमच्या पदाचा मान ठेवून मी माझी व्यथा मांडतो साहेब बापरे साहेब मी नव्या पिढीचा असल्यामुळे माझे असे काही शब्द अनुचित वाटतील त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्षित केलात तरी चालेल साहेब मी तुले दुर्लक्षित करायच्या पहिले बोल नाही नाही साहेब मी सांगतो साहेब साहेब ही मुलगी आहे ना साहेब ही मुलगी मला भर रस्त्यात चाकू दाखवते हो साहेब आणि मला म्हणते ये तुला लवशिपचा अनलिमिटेड रिचार्ज देते मला 1000 रुपये दे मी म्हणालो मला नको आहे हे मला आवडत नाही मला नको आहे हे तर काहीच नाही साहेब मला भर रस्त्यात सगळ्यांसमोर म्हणते मिठ्ठा जामून मिठ्ठा जामून जामून साहेब तुम्ही सॉरी 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 मिठ्ठा जामून अय बरी हे असं काय माहिती काबरं बोलतो मिठ्ठा जामून काबरं बोलते तू आता मी मीठा जामूनच बोलले ना हा खट्टा जामून थोडी काय बोलली आहे मी त्याला आता मी त्याला काय बोलते की एवढी टवका पोरगी त्याला लवशिपचा हँडल द्यायला तयार आहे मग 1000 रुपयाचा रिचार्ज मारायला उसवते काय तुझी बघा कशी अर्वाच्य भाषा आहे साहेब नीट बोल. अर्वाच्य भाषा आहे बाबा, अरे तू बाबा, नीट बोल ना बाई अरे बाबा शिलाई उसवते काय बोका पडतात काय नाही, बोका पडतात काय ए बाई अरे तू माया समोरच त्याला काही माही बोली राहिली याला काय अर्थ आहे का हा कराय मिठ्ठा जामून बघा तुम्ही आता कशाला म्हणताय साहेब म्हणताय साहेब ते माया मी तोंडात बसी गेलो मिठ्ठा जामून चुकीचं आहे ना साहेब नाही, पण ते मस्त वाटतं असं मिठ्ठा जामून का कारण तो दिसतो ना मिठ्ठे जामून उठ बसा हे हातवारे सुद्धा फार हे अरे थांबा ना साहेब मला हे सांग काय हातवर आहे साहेब सांगा मला अरे त्याचं संशोधन चालू आहे 2 मिनिटं थांब भाऊ तुला कोणत्या मुहूर्तावर इले जेवलीस का असा मेसेज करलता का नाही मग ही बॅग तुझ्या डोक्यावर कस काय बसली नाही नाही कायदे कानून बदलले आता तुम्हाला माहिती का आता जेवलीस का म्हणणं म्हणजे काय आय लव्ह यू म्हणणं गुन्हा दाखल होऊ शकतो नवे नवे साहेब नवे माझ्या सुपुत्राने असे काहीही केलेले नाही हो हो पण साहेब हे जे आहेत हे आमचे भाडेकरू आहेत हा. आमच्या आजोबांनी आमच्या खोलीतील एक भाग त्यांच्या आजोबांना भाडे तत्वावर दिला होता बरं. तेव्हापासून ते 65 रुपये भाड्यावरती आमच्याकडे राहत आहेत आणि आजही 65 रुपये भाड्यावरतीच राहत आहेत बरं. त्यामुळे ह्या ज्या बाई आहेत ज्या आत्ता अशा बसलेल्या आहेत ह्या सतत आमच्याशी भांडत असतात दमदाटी करत असतात हो बाई खरं बोलताय काय नाही साहेब खरं सांगू काय ही फॅमिली एकदम पावटी फॅमिली आहे हे पहा अरे अर्वाच्य भाषा आहे. हे पहा हे काय साहेब अरे काही बी नका बोलू ना माझ्या समोर खरं सांगते साहेब यांच्या सगळ्या कळा मला माहिती आहेत ना हा एक काम करा साहेब याला आहे ना याला 10 मिनिटं माझ्यावर बाहेर पाठवा बरोबर हा झिंगूर येईल आणि केस मागे घेईल बघा ये बात मेरी माँ जिच्या दादागिरीची एरिया मध्ये आई वाट अशी माझी माँ चेतना भट ये बात हे पहा असं टाळ्या आणि शिट्ट्या आणि असं असं करून यांना भारी वाटतं यांना छान वाटतं ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्या गोष्टीचा माज आहे यांना ये बाबा अरे ओ अरे तुम्हाला समजतंय का
हा जो ड्रेस घातलाय मी ना हा पोलिसाचा आहे. आता मी खरा पोलीस आहे का बहुरूपी आहे? खरे पोलीस. खरा पोलीस आहे ना, मग मी पोलीस वाटावा ही जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर. तुमच्यावर आहे. कशी काय कशी काय? कशी काय म्हणजे तुम्ही जर मला घाबरले तर मी पोलीस वाटीन ना, त्याच्यामुळे जबाबदारी तुमच्यावर आहे. काय आहे, तुम्ही जर मला घाबरले नाही तर मग स्किट संपल्यावरती माझ्या कंटेनर मध्ये शाळा भरी. मग जबाबदारी कोणाची झाली आहे? मान्य आहे, आमची देखील जबाबदारी आहे, पण तुम्ही सुद्धा पोलीस वाटायला असं थोडं तरी काहीतरी करा. साहेब, त्यांनी त्रास दिलेला आहे साहेब, त्यांनी त्रास दिलेला आहे साहेब, त्यांनी त्रास दिलेला आहे. मी कशाला इकडे? हा? शांत बस. अरे ओ बाई, अरे तुम्ही खुल्लम खुल्ला डायरेक्ट म्हणजे कानून समोरच कानूनचा खिलवाड करून राहिले. याला काय अर्थ आहे? तुम्ही डायरेक्ट धमक्या देऊ राहिले, तुम्ही ब्लॅकमेल करताय तुम्ही. नाही ना शेठ. मग शेट आहे, शेट आहे का मी? असं नाही आहे, तुम्ही ऐकून तर घ्या. आता एवढा हँडसम मेन इन ब्लॅक असताना ब्लॅकमेल कशाला करू? ही काय भाषा आहे? ही काय भाषा आहे? काय भाषा आहे? अशा पद्धतीचं आमच्याशी बोललं गेलं तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जगायचं तरी बरं कसं? नाही नाही. मग मरायचं बरं. बघा हे बघा, हे पहा. अरे तू नको ना बोलू बाई, जरसा तोंडाला कुलूप मार ना तुया. अरे मग तो कसं बोलतो? नाही नाही बाबा, माझ्याकडे एक आठवण आहे, ती मी नमूद करू का? होय. म्हणजे आपल्या तक्रारीला बळकटी येईल बाबा. अरे बापरे. तू लवकर बोल, नाही तर मी वळकटी टाकून जपीन आता अडी. माझी आठवण अशी आहे साहेब, ही जी मुलगी आहे माझा डावा हात घेते, त्याची करंगळी घेते आणि ती पिरगळते. हो. एक नंबरचा पेद्रा आहे हा. एक नंबर. मी दाखवते तुम्हाला. इकडे ये. मी नाही, आद्य मी नाही. आद्य नाचत. अरे पावता दे कशी पिरगळते आता. आद्य. जाऊ बरं. हे बघ, असं करते आणि असं करते. अरे काय बाई आहे तू? आ, केवढं करतो तो? विनय भंग आहे साहेब, हा विनय भंग आहे. दाखव का खायचा? मागे वा. याला काय अर्थ आहे? हे असं करतात ह्या. अरे हो. या दोघी माया लेकी असं करत असतात. एवढं काय नाही साहेब, असं करून असं केलं आई 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 आई. एवढं होत आहे यांना. ऐकतं काय? अरे तुम्ही इथल्या काय डेंजर बाय भाऊ, एक नंबरच्या दांड बाय तुम्ही, दांड एकदम भुकेले तुम्ही. अरे माया समोर तुम्ही त्यांच्या करंगळ्या पिरगाळताय. याला काय अर्थ आहे? साहेब, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत, आम्हाला न्याय द्या. नाही नाही, सगळं तुम्हाला भेटीन. आमचे माने साहेब आहे, ते न्यायप्रिय आहे, यांचा निकाल बरोबर लावतील. मी ना लिहून घेतलंय सगळं. माने साहेब आले की त्यांना सांगा तुम्ही, अरे, न्याय भेटीन तुम्हाला. खोटं बोलताय. आ, तू गुच्चू बसला बाई, खाली बसता काय तू. पाटील, काय खाली गडबड बस. चालली आहे? जैन साहेब, जैन जैन काय? कोण आहे ती? काय विषय? छेडाछेडीचं मॅटर आहे. होय का? पोरगान पोरगी. कोण आहे? हा पोरगा. हो पोरगा आहे का? अरे साहेब, अरे साहेब, 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 अरे साहेब नका हो. पोरीला चिडतोय जोय? साहेब साहेब पोरीला चिडतोय जोय? इकडे साहेब साहेब इकडे पुढे इकडे ये. इकडे पुढे ये. साहेब इकडे साहेब पुढे जरा थांबा तुम्ही, मध्ये बोलायचं नाही कोणी. पाटील मागवा. तसं- मागवा. पुढे इकडे. साहेब तसं नाही पुढे साहेब. ये इकडे. साहेब. खाली बसा. पुढे इकडे. साहेब. इथं उभा राहा. साहेब. इथं उभा राहा. साहेब. तोंड वर कर. बापरे. पुरी बाळी का रस्त्यावर पडले त्या माकडा? हा बिंदास चिडतोय जोय रे तेच नव्हे. काय नवे नवे दादा? या बाई. ताई, तुमच्या दोघांची पोरगी आहे नाही, काळजी करायची नाही. आता मी आलोय की नाही, आता ह्याला बराबर वटणीवर कशी झाली रे तुझी? वाजवू का परत एक? साहेब. वाजवू का? साहेब, 2 क्षणू संत घ्या साहेब, 2 क्षणू संत घ्या. साहेब, सदर मुलगी माझी कन्या नव्हे, हा. सदर मुलगा माझा सुपुत्र आहे. ह्यो तुमचा सुपुत्र आहे? होय साहेब. ह्यो तुझा सुपुत्र आहे? ह्यो तुझा सुपुत्र आहे? साहेब आहे. हा? अरे ह्यो तुझा सुपुत्र नाही, ह्यो तुझा कुपुत्र आहे बिन्या. हा? ह्याला जन्माला घातलं तेव्हा तुला जरा पण वाटलं नाही का अरे बापरे हे काय जन्माला घातलंय मी? नव्हे, नव्हे, साहेब. वाटलं नाही तुला? तसं नव्हे, साहेब. कसं आहे मग? वळण नाही लावता येत त्याला? होय, साहेब. जरा लाईनीवर नाही आणता येत त्याला? कसं असतंय, जशी खाण असते की नाही तशीच माती निघतीये. अलग लक्षात तुझ्या? साहेब, मग कसं आहे? साहेब मायवाला ऐका तुम्ही, मायवाला काय ऐका. काय पाटील? त्यांचा स्टार्टर जरा उशिरानं चढतो. हं. हा, ते ना सुरुवातीला पहिले वेळ घेता. अरे पाटील, मग काय पुरीच्या पदाराला हात घालस तोवर थांबायचं का आपण? तसं नाही. तुम्ही काय टाइमपास करत बसलाय? ह्यांचं काय कोण घेत बसलाय तुम्ही? टाइमपास नाही. पाटील महाराष्ट्र आहे यो. हो सर. कती आहे का? नव्हे नव्हे साहेब. नाही का नाही? संतांची परंपरा आहे महाराष्ट्रावर आपल्या. संत आपल्यावर संस्कार केलेत संतांनी. काय? साहेब साहेब काय? साहेब, माफ करा, माफ करा. काय? तुमच्या कार्यपद्धतीवर माझा पूर्णतः विश्वास आहे. अधिक्षेपासाठी माफ करा. वाजवीन एक. नको नको मला शानपणा शिकवतोय जोर. नव्हे साहेब. कठीण कठीण शब्द वापरून काढवतोय जोर मला. हा? होय रे, काय नवीन नवीन काय? नवीन नवीन काय? सर काय? सर काय पण पाटील? मॅडम ऐका.
का काय बोला? अरे बोला ना तुम्ही रे पाटपाट रे पाटील तुम्ही कशाच्या नावाने त्यांची वकिली करताय हो केली नाही सर पाटील या पोलीस स्टेशन मध्ये दोनच गोष्टी चालते त्या एक म्हणजे कायदा आणि दुसरा म्हणजे मानेचा हात ताई या ताई, हो ताई या ताई. ही तुमची मुलगी आहे का तुमची मुलगी आहे नाही हो साहेब हो साहेब ही माझी कन्या आहे काही घाबरायचं नाही खोटे आहे. तुम्ही. हे खोटे मी आता आहे. पोलीस स्टेशन मध्ये ए कशाला मध्ये बोलतोय रे कशाला बोलतोय मध्ये बसा खाली दोघं आता काळजी करायची नाही ताई कळलं का पोलीस आहे मी आता ए बेटा असं घाबरायचं नाही कुणाला ह्याला घाबरतीच होय आणि तू पण एक गोष्ट लक्षात ठेव असल्यापासून 4 हात लांब राहायचं आलं चार काय साहेब मी 10 हात लांब राहते असत्य असत्य हे असत्य आहे हे खोटे आहे साहेब साहेब तुम्हाला कसं सांगू काय? म्हणजे मी कधीच ते मुलाला काय बोलतात काय मी याच्याकडे कधी डुंकून पण नाही बघितलं साहेब साहेब आता मी काय करू ह्याने माझी करंगळी पिरगळली तर मी तरी काय करणार ना साहेब जायला पुरी हात लावलास तिला हात लावलास तिला बाजू 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 त्याने हात लावलास तू करंगळी पिळलीस तिची नाही काय नाही पाटील मध्ये बोलू नका थांबा म्हणलं का नाही तुम्हाला करंगळी पिळ झालीस का तू काय केलं तू मग काय नाही बस तिथं खाली ए बेटा ए तू ह्याला लाईन दिली होतीस अजिबात नाही साहेब नाही दिलीस ना मी नाही ह्याच्याकडे बघितले सुद्धा नाही हा? आणि आई ते हसताना काय केलं बोलतात मग? ते, काय बोलतात ते आणि साहेब स्माईल पण नाही दिली नाही नाही मराठीमध्ये स्मितहास्य असे म्हणतात ती पण नाही दिली मी साहेब नाही दिली ना बघू नकोस ना असं माझ्याकडे पोलीस स्टेशन मध्ये बघत असतोय माझ्या राज्यामध्ये लगा पुरीनं चिळ उठ 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 बसा दोघं तिकडं बसा दोघं बसा दोघं ह्यो दिसतोय जो डोम कावळा तोच घेऊन गेला असेल गुलू 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 करायला अहो नाही साहेब मी दिवस रात्र दारू पित असतो नशा करत असतो हा आर तू नशेडी दिसतोय बेन तोंडावून नशेडी दिसतोयस तू नशेडी दिसतोयस डोळं बघ ह्याचं पाटील डोळं बघा ह्याचं डोळंच सांगते ते नशेडी आहे ती हा बाप तर बघा कुठली नशा करतो रे बेने तू असं का म्हातारा दिसतेस हा कुठली नशा करतोय तुम्ही लगा दोघं वाण दिसताय मला साहेब ही पोरगी बघा ह्या पुरीच डोळं बघा कशी सभ्य वाटते ही पोरगी ह्या ताईंचं डोळं बघा अरे बापरे कसं संस्कारी वाटतंय की नाही आज सभ्य कुटुंब जे काय असतंय की नाही पाटील याला म्हणते सभ्य कुटुंब हा? ही दोघं तुमच्या मायचं तुमच्या वांड दोघं लगा तुम्ही ए बेन्या हात काढ डोक्यावला हात काढ तुला जरा पण वाटलं नाही का ह्याला जन्माला घातलं अरे बापरे हे काय जन्माला घातलं मी वाटलं नाही तुला अरे वाटायला पाहिजे ना तुला वाटायला पाहिजे का नाही तुला ए आशिक इकडे ये. इकडे पुढे ये. इकडे पुढे इकडे पुढे ये. करशील का परत असं तुला काय वाटलं पुरींची छेड काढशील कोणाला कळणार नाही होय कसं काय वाटलं तुला आम्ही काय झोपा काढतोय का पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये Excuse me, sir. Excuse me, sir. Excuse me, sir. Excuse me. This is absolutely wrong. Excuse me. Excuse me, sir. As per the law, we also have right to present our case. You cannot put directly in the case of accused without listening us. भाई साहब ओके परत एकदा शेम टू शेम बोलून दाखव बरं. काय बोललं तुझं तुला तरी कळलंय बेन्या हा? एकदा ही सगळं आरशात बघून बोललास का नाही आरशातला बी कानपडात वाजवशील तू वाजवशील की नाही हा इंग्लिश जाणतोय तुझे माझ्या पुढं तुला आणि तुझ्या इंग्लिशला एक नाही डिक्शनरी लावीन मी आणि ती पण फुगल ट्रान्सलेटर सकट आलं का लक्षात तुझ्या हे पहा साहेब हा? काय हे पहा काय साहेब हे पहा काय हे पहा तुम्ही काय? नाण्याची फक्त एकच बाजू पाहत आहात तुझा नाना सुचवू का हा? तुझा नाना तुझा नाना पाटील ह्या दोघांनी एका टायरात घाला नाही, नाही, दोन्ही अंगानं दोघ जण ह्याचे नाणं सुचवू बरोबर हा? त्यांचे पैसे सुट्टे करून टाकतो बघा. नाही, नाही, त्या नोटांची चिल्लर करतो का नाही बघा आता मी मला सोडत नसतोय नाही, ए, मागे जाऊन बस मागे जाऊन बस मागे जाऊन बस ए बेन इकडे पुढे ये. पुढे ये. पुढे ये इकडे चल पाया पड पाया पड माझ्या पाया नाही पडायची माझ्या पाया नाही छेड कोणाची काढलीस मी नाही कोणाची छेड काढलीस हिची काढलीस की नाही तिच्या पाया पड त्यांनी नाही पड पाया नको, पड पाया. नको, पाया नको बेटा थांब तू जरा पड पाया पड पाया नको पड पाया पड मन चुकलं माझं ताई चुकलं माझं ताई परत असं करणार नाही मी परत असं करणार नाही मी परत कुणाची छेड काढणार नाही मी कुणाची छेड काढणार नाही मी उठ चल उठ चल कशाला
बोलतोय जोर बोलतोय जोर इकडे ये, पुढे ये. पुढे ये, पुढे ये. इथं उभा राहा इथं उभा राहा नाटकं करू नकोस काढणार परत छेड नाही काढणार ना सरळ मार्गी वागणार ना परत जर दिसला तर दिसणार परत नाही दिसणार ना जरा थांब हात मोकळं कर सरळ शांतपणे बघ निघा निघा दोघं जणी वाजवू तुला वाजवू तिला निघा दोघं निघा त्याला फटक्यात सरळ सरळ जायचं माग वळून पण बघायचं नाही निघा दोघं निघा साटके येऊ का मागा निघा निघा तुम्ही थांबा पाटील मध्ये बोलायचं अरे जाऊ नाही दे. अजिबात मध्ये बोलायचं नाही ताई ओके आहे धन्यवाद साहेब असू दे, आई असू शपथ. दे. नाही साहेब तुम्ही नसतात तर आम्ही कोणाकडे आलो असतो आम्ही आहो. आम्हाला न्याय कसा मिळाला असता साहेब अहो पोलीस कशासाठी आहेत तुमच्या रक्षणासाठी जायचं का नाही हा काळजी करायची नाही बेटा घाबरायचं नाही आता अजिबात काही झालं का नाही एक फोन फक्त इन्स्पेक्टर मानेला करायचा तुमच्या शिवेत हजर आहे लगेच आलं का लक्षात चला या तुम्ही आता जावा. धन्यवाद दादा असू द्या चला जावा येतो या काळजी घ्या बरं का बिंदास राहायचं हा पाटील बोला पाटील कसं काय केला का नाही खटक्यात डाव हा कशी काय केस सोल गेली आहे तुम्ही लगा उगं तिथले तिथं गोंडा गोळीत बसताय लगा 2 सटा सड द्यायचे ठेवून येते ती लाईन येऊ मग कळलं का झालं का नाही सॉल्व हा कशाला असली थांबून ठेवायची ती इथं कोर्टात केशी कमी आहे त्या का एवढ्या महत्वाच्या लोकांच्या एवढ्या वर्षांपासून केशी प्रलंबित आहे त्या का नाही हे असलं घेऊन आपण गेलो तर आपली काय राहिली तिथं हा झालं का नाही सॉल्व जेव्हा पेशलमध्ये चहा सांगा आता चला साहेब अं, तुम्ही ना उलटी केस सॉल्व्ह केली म्हणजे पोरगी पोऱ्याला छेडत होती अं? हा मग ती बाई आहे ना बाई 1 नंबरची खट होती काय ती डायरेक्ट त्या बापले कानले गंद्या शिव्या देत होती पोरगी 1 नंबरची बाद होती अरे ती डायरेक्ट ब्लॅकमेल करत होती त्या पोऱ्याले अरे पण मग तुमचं तोंड शिवलं होतं काय सांगायचं नाही का मला मागाशी तुम्ही कवाचा घुसतोय मधी मधी मला जागा देत नाही बोलायला तुम्ही अरे जागा दे माझा घोळ झाला ना यार. गोड झाला म्हणजे बोलू ना का अरे नका ना कशाला तुम्ही झालं ना गेलेत ना आता ते कशाला बोलवतो त्यांना नाही, ब- ब- झालंय ना सोलते आता आ, ते दिसतच होतं त्याच्याला टपोरी पोरागत तर लगा आलेलं वाजवलं त्याला मी आ, त्याच्या बापाला जाऊन सांगा तुम्ही हा. जरा स्वच्छ कर पोराला लागा थोडी आंघोळ घाली एका दिवशी कशी दिसते ती हा जरा नीट दिसलं तर लगा कोण मारणार नाही त्याला कळलं का दिसण्यावर घोळ झाला जरा आज माझा डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर सर नाईस आणि दिसण्यावरून जर का तुमचा घोळ होत असेल तर खरं तर दिशाले मी एकदम कमिशनर आहे आणि तुम्ही हवालदार वाटता याचं काय करशान जा चहा सांगा जावा फक्त चहा आणि चहाबरोबर एक पाव पण सांगा पाव का बरं दिसायला तुम्ही पाव विकणारा दिसता कारण हा जावा जावा नाही तर पाव विकायच्या लायकीच बी ठेवणार नाही तुम्हाला मी जावा निघा सरळ निघायचं